अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी बोलतात, माझ्या प्रिय मुला, मनासारखे कोणाला जगता येत नसते. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म असतं. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला मिळणार नाही. जीवनात असतील लाखो विघ्ने, जरी स्वामी राया ती नष्ट करी. मजापासून झाले कोणी दूर, तरी स्वामी साथ देतील जन्मपरी. आयुष्यात स्वामी जेव्हा तुमची साथ देण्यासाठी येत असतात, तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढं की अपेक्षा माणसाला दुखवतात आणि आयुष्यात समाधान माणसाला सुखी ठेवते. तुमचाही जर स्वामीवरती विश्वास असेल आणि स्वामींना मानत असाल, तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी बोलतात, एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. जीवन म्हटलं की सुख दुःख हे प्रसंग येणार, पण या प्रसंगांना तुम्ही कसे सामोरे जाता ही तुमची खरी परीक्षा आहे. जेव्हा तुम्ही दुःखाचा पेपर नीट सोडवता, तेव्हा तुम्हाला परमेश्वर सुखाच्या वर्गात ॲडमिशन करत असतो. परमेश्वरावरती विश्वास ठेवा. देवाने कधी आपल्याला एकटे सोडले नाही. आपला त्या देवावरती, आपला त्या परमात्म्यावरती विश्वास असायला हवा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होते. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत असते, पण जर आपण अहंकार आणि गर्व न करता प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्की मिळेल. कुणाच्या वाईट विचारात तुमचं काही वाईट होत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, देवावरती श्रद्धा ठेवा. प्रत्येक संकटात तुम्हाला देव स्वतः साथ देईल. प्रेम, विश्वास, त्याग आणि समर्पण या 4 गोष्टी फक्त त्याबद्दलच असतात ज्याबद्दल आपल्या मनात चांगली भावना असते. नामस्मरण हा उंबरठ्यावरील एक असा गुण आहे जो आपल्याला भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पाडतो. निस्वार्थपणे जीवाभावाने देवाचे नामस्मरण करू शकतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी बोलतात, दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाश तिचा परिचय देत असतो. त्याप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलायचे नाही. आपले उत्तम कर्म हे करत राहायचे असतात. ते आपला परिचय देत राहतील. जीवनात एकच करा, स्वतःचे नाव कमविण्यासाठी दुसऱ्याचे नाव खराब करू नका. आयुष्यात सुखात किती मोठे बदल झाले तरीही कळणार नाही, पण स्वतःवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात व्यक्ती कुठूनही काहीही करू शकतो. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संपत्तीने मोठे होण्यापेक्षा मनाने मोठे व्हावे. जेव्हा काही चालू आहे तुमच्या सोबत, ते फक्त थोड्या वेळापुरतं आहे. अजून थोडे दिवस थांबा. विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. भक्ती म्हणजे काय? किती साधी, सोपी, सरळ व्याख्या आहे ते पहा. भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा ते अन्न प्रसाद म्हणून ओळखले जाते. भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा ती भूक उपवास म्हणून म्हटली जाते. भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तीर्थ असे संबोधतात. एका व्यक्तीने भक्ती हे जेव्हा माणसात येते तेव्हा त्याला देवमाणूस आणि संत असे म्हणतात. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी तुमच्या जीवनात नक्की येतील. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहो. स्वामी मार्ग मिळाला, धन्य झालो. श्री स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, मी सदैव तुझ्या सोबत आहे, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही, मी तुझी साथ कधी सोडलेली नाही. या आयुष्यात तुझी साथ मी कधी सोडणार नाही. तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो. आयुष्याच्या प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक वळणात, आयुष्यात जेव्हा तुला माझी खरी गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नक्की देईल. माझ्या प्रिय मुला, तू माझ्यावरती विश्वास ठेवू शकतो. तुला काळजी करण्याची गरज नाही, मी तुझी साथ प्रत्येक क्षणोक्षणी देत आहे. जेव्हा असशील तू असमर्थ तेव्हा स्वामी देतील तुझी साथ. स्वामीवरती ठेव विश्वास, स्वामी आहेत तुझा विश्वास. स्वामीवरती जर तुझा विश्वास असेल तर काळजी करण्याची तुला गरज नाही. स्वामी सदैव तुझी साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थ नामात जर तुझा विश्वास असेल तर काळजी करू नको. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुझी साथ दिली आहे, ते तुझी साथ देत आहेत. स्वामी बोलतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत नक्की असते. म्हणून जे दिवस आपण कुठे विसरलो आहे त्याची नेहमी जाणीव असावी. अरे भिवू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. ओम श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी आपली साथ नक्की देतील. तुझा जर स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी कशाला करतो? स्वामी आहेत ना तुझ्यासोबत, तुझी साथ नक्की देतील. जर तुमचा स्वामी समर्थांवरती विश्वास आहे तर भिण्याची आणि काळजी करण्याची गरज कसली? प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ हे नक्की देतात. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या स्वामी नामावरती विश्वास ठेवा. स्वामींनी तुमची साथ कधीही सोडली नाही आणि स्वामी तुमची साथ कधीही सोडत नाहीत. आपला स्वामीवरती विश्वास हवा. प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत स्वामी तुमची साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी तर काल, आज आणि प्रत्येक वेळेला तुझी साथ देत आहे. जेव्हा तुला माझी खरंच गरज होती तेव्हा तुझी मी साथ देत होतो. आयुष्याच्या जेव्हा तुला खरंच अशा अडचणीत असशील, आयुष्याच्या अशा वळणात जेव्हा सगळे तुझी साथ सोडतील, तुला जेव्हा खरंच स्वामींची साथ हवी असेल तेव्हा स्वामी तुझी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, होय, जेव्हा तुझ्या आयुष्यात खरं तुला माझी गरज असणार तेव्हा तुझी साथ मी देत असणार. माझ्यावरती तू विश्वास ठेवू शकतो. तुला कुठल्याही संकटात आणि अडचणीत मी कधीही अडकू देणार नाही. प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती तू विश्वास ठेव. तुझी साथ मी कधीच सोडली नाही. आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत मी तुझी आयुष्यात साथ देणार. तू श्री स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवून बघ. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी त्याला साथ नक्की देत असतात. स्वामीवरती तुमचाही विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. स्वामींनी कालही तुमची साथ दिली आणि स्वामी प्रत्येक क्षणात तुमची साथ देतात. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला असे वाटेल आयुष्याला आता काहीही अर्थ नाही, आयुष्य हे पूर्ण बिनर्थ झाला आहे, आयुष्याला अर्थ उरलेला नाही, आयुष्यात काय करावं हे कळत नाही, तेव्हा स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्हाला पुढे नक्की जाण्यास मदत मिळेल, कारण स्वामी सदैव तुमची साथ देतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी प्रत्येक वेळेला तुझी मदत करण्यासाठी तयार आहे. मी प्रत्येक वेळेला तुझी मदत करत आहे. आयुष्यात जेव्हा तुला खरंच माझी गरज असेल तेव्हाही मी तुझी साथ देणार आहे. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे जरूर टाईप कर. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जो व्यक्ती टाईप करेल त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी काही क्षणात दूर होतील. स्वामीवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देत आहेत. स्वामी बोलतात, मी तुझी साथ कधीही देतो, फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेवून तर बघ.
जेव्हा तुला वाटत असेल की स्वामी माझी साथ देत नाहीत, तेव्हा स्वामींवरती विश्वास ठेवून बघ. स्वामी नक्की तुझी साथ देतील. स्वामी समर्थ बोलतात, आयुष्याच्या प्रत्येक तशा संकटात जेव्हा तुझे जवळचेही तुझे सोडतील साथ, तेव्हा फक्त मीच देणार तुझी साथ. माझ्यावरती विश्वास ठेव, मी प्रत्येक वेळेला तुझी साथ देणार आहे. काळजी करू नको. आयुष्यात जेव्हा तुला खरंच खूप अडचण असेल, तेव्हा मी स्वतः तुझी मदत करण्यासाठी तुझ्या सोबत येईल. होय, श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेव. जेव्हा तुला खरी गरज असेल, तेव्हा तुला मी तुझी साथ नक्की देईल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, जर तुम्ही माझ्या मार्गाने जात असाल, तर दुःखी असाल, तर थोड्या अंतरावर मी सुख घेऊन उभा आहे. काळजी करू नका. नित्य माझी मानस पूजा करा. अक्कलकोट होते वारी, चरण स्वामींचे दर्शन घ्या. स्वर्गमोक्षाची ती पहिली पायरी. स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण खूप भाग्यवान आहोत. स्वामी मार्ग मिळाला. धन्य झाले श्री स्वामी समर्थ. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. देवावर तुमचा विश्वास ठेवा. देव नक्की तुमची साथ देतो. होय, जर तुमचा देवावरती विश्वास असेल, तर आयुष्याच्या कठीण काळात देव तुमची साथ नक्की देतो. स्वामी बोलतात, तुझा माझ्यावरती विश्वास ठेव. तुला तुझ्या आयुष्याच्या त्या संकटात, जेव्हा सर्वजण तुझी साथ सोडून जातील, त्या संकटात साथ देणारा मी आहे. जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते, तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते. कारण जिथे विश्वास आहे, तिथे मी आहे. होय, स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आयुष्याच्या असंख्य संकटात तुमची साथ मी देत असतो. काळजी करू नका. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेनेही वाट पाहत असेल. जर स्वामी म्हणतात, तुमचा विश्वास माझ्यावरती असेल, तर काळजी करू नका. मी सदैव तुमची साथ देत असेल. सर्वच दिवस हे शुभ असतात. फक्त आपलं मन निर्मळ असायला हवं. रडू येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनात जाऊन राहणारे कमी असतात. कधी स्वामींचं नाम घेता डोळ्यात पाणी आलं, तर समजा तुमची प्रार्थना स्वामीजवळ पोहोचली. स्वामींनी सांगितलेलं आहे, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निश्चित राहा, मी पाठीशी आहे. सदा चांगली बुद्ध आमासी. आयुष्यात स्वामी बोलतात, जेव्हा तुला खरंच माझी गरज असेल, तेव्हा तुझी साथ मी नक्की देईल. होय, स्वामीवरती विश्वास ठेव. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे असतात, पण काळजी न करता तू काम करत राहा. प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या परिस्थितीत गोष्टीचं दुःख जाणवत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वाटतं की सर्व काही तुमच्या मनाविरुद्ध आहे, तेव्हा खरं तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे असतं. स्वामी म्हणतात, ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. कोणत्या गोष्टीसाठी मी असमर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. स्वामी राया, हृदयात तू सामावला आहे. डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतर तू प्रवास तो तुझ्या सोबत माझा चालला आहे. आयुष्यात जेव्हा एखाद्या अनुपस्थितीमध्ये तू निंदा नशील, तेव्हा काळजी करू नको. मी तुझी साथ नक्की देईल. स्वामी बोलतात, माझं पण चांगलं होईलच असा विश्वास ठेवा. कारण स्वामींना माहिती आहे, आपण कधी कोणाचं वाईट केलेलं नाही. स्वामी बोलतात, नक्की तुझ्या आयुष्यात तुला चांगला दिवस लवकर मिळेल. स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेव.
आयुष्यात जर कोणी तुझी साथ देत नसेल तर काळजी करू नको, मी सदैव तुझ्या पाठीशी असेल. आज स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. जे काही चालू आहे तुमच्यासोबत ते फक्त थोड्या वेळापुरतंच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेवा, सगळं ठीक होईल. हे स्वामी राया, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही. जितकं सत्य आहे तितकं कडू पण आहे. आयुष्यात अनंत संकटे आहेत, पण तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर त्या प्रत्येक संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील. स्वामी म्हणतात, मी तर काल तुमच्या सोबत होतो, मी तर आजही तुमच्या सोबत आहे, उद्याही तुमची साथ मीच देणार आहे. सोबत कोण आहे आणि कोण नाही याकडे लक्ष न देता स्वतःवरती विश्वास ठेवून प्रयत्न करा. जेव्हा आपली नखे वाढतात तेव्हा आपण नख कापतो, बोट नाही. त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटण्याची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा, नाती नाही. स्वतःच्या व्यक्तित्वाचे इतका सरळपणा व चिकटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे. स्वतः यशस्वी होण्याकरिता कधी कोणाला मागे ओढू नका. आयुष्यात स्वतःवरती विश्वास ठेवून सरळ प्रयत्न करत जा. गुरु नसावा फक्त नावापुरता, गुरु असावा माझ्या स्वामीसारखा. सुख असो वा दुःख असो सदैव पाठीशी उभा राहणारा. आम्ही तुमच्यापाशी जे काही मागत आहोत ते तुम्ही नक्की देता. माझ्या प्रत्येक निर्णयावर आनंदित राहा, कारण मी देतो ते तुला आवडतं, मी देतो ते तुझ्यासाठी चांगलं आहे. स्वामी बोलतात, अद्भुत आहे तुझी माया, सदैव राहतो तुझ्या छत्रछायेत. आयुष्यात जेव्हा तुमची सर्वात कठीण परिस्थिती असेल तेव्हा माझ्या मठात या, मी तुमची साथ नेहमी देईल. तुम्हाला जेव्हा वाटेल की स्वामी सोबत आहे तेव्हा काळजी करण्याची तर गरजच नसते, आणि जेव्हा वाटेल की स्वामी देखील साथ देत नाही तेव्हा अक्कलकोटची धाव घ्या. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर येऊ देऊ नका. स्वाभिमान कधी मनाच्या घराबाहेर काढू नका, कारण अभिमान तुम्हाला कधी प्रगती करून देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधी अधोगतीला जाऊ देणार नाही. अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती व माणसं तुटणार नाही, फक्त याची काळजी घ्या. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, तुला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुला मी साथ देत असणार आहे. अर्थात अर्थ जाणून न घेता अनर्थ करण्याच्या लोकांच्या नादी लागणे हे वेळ फुकट वाया घालण्यासारखे आहे. आयुष्यात कोणतेही दुःख हे रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काही नाही, फक्त आपले प्रयत्न होय. सर्वात कठीण वेळ तेव्हा येते जेव्हा आपलेच लोक आपली साथ देत नाहीत, जेव्हा इतरांकडून अपेक्षा ठेवण्याची वेळ येते. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, घाबरतोय कशाला, मी तुझी साथ देत आहे. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते, कधी कधी धीर हात, ऐकून घेणारा कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची गरज हवी. मोठं व्हायला ओळख नाही, माणसाची मने जिंकावी लागतात. जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी. मित्र सुखात असेल तर आमंत्रणाशिवाय जाऊ नये, आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघू नये. लक्षात ठेवा, जेव्हा इतरांचं सुख असतं तेव्हा कोणाला कोण आलं आणि कोण नाही आलं याचा जास्त फरक नाही पडत, पण जेव्हा विषय दुःखाचा असतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती आलाच पाहिजे, किंवा एखाद्याने तरी आपले दुःख समजून घ्यायला यायलाच हवं असं प्रत्येकाला वाटतं. स्वामी बोलतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुझी साथ देत असणार आहे मी. तू फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेव. होय, तुझी साथ तर मीच देत आहे. बाळा, काळजी करू नको. येत्या काही दिवसात तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. तो चमत्कार आम्ही तुझ्यासाठी घडवणार आहोत. स्वामी बोलतात, माझ्यावरती विश्वास ठेव. तुला तुझ्या आयुष्यात त्या संकटात ज्यात कोणी साथ देत नाही त्यामध्ये मी साथ देणार आहे.
स्वामी बोलतात, झाडाने किती फुले गमावली यावर झाड कधी अस्वस्थ होत नाही. ते नेहमी फूल नवीन बनवण्याच्या तयारीत असतं. आयुष्यात स्वतःही असेच व्यस्त राहा. आयुष्यात काय गमावले हे विसरू नका, पण नवीन काय मिळू शकता याचा अर्थ शोधा. लक्षात ठेवा, आयुष्यात एकदा गेलेली वस्तू कधीच परत येत नाही असे म्हणतात, पण स्वतःवरती विश्वास असेल तर सर्व काही मिळतं. बदल पटकन होतो, पण परिवर्तन व्हायला मात्र काळ जावा लागतो. आयुष्यात कुणाचंही आयुष्य असो, परिवर्तन हे वेळ घेते. धावणाऱ्या वेळेसोबत बदललं की आयुष्यात बऱ्याच गोष्टी स्थिर राहतात. आयुष्यामध्ये सुखापेक्षा दुःखामुळे मिळणारं ज्ञान सर्वोत्तम असतं. जीवनामध्ये नेहमी सल्ल्याची गरज नसते. कधी हात देणारा तर कधी धीर देणारा व कधी ऐकून घेणारा कान यांची गरज असते. आयुष्यात दुसऱ्याच्या सुखासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मी कधी एकटे ठेवीत नाही. त्यांच्यासोबत मी सदैव दूर असतो. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तनाभूत करते. मात्र तुझ्याशिवाय आयुष्यात कोण आहे? स्वामीशिवाय आयुष्याला पुढे नेणारा कदाचितच दुसरा कोणी असेल. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. कुणाचे चांगले झाले तर त्यांचा द्वेष करू नये, कुणाचे वाईट झाले तर त्यांना हसू नये. वेळे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वेळ यायला वेळ लागते. जो पर्यंत मनाला आशेचा पंख आहे, अंत करणाऱ्याची जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वीकारण्याची साथ आहे, तोपर्यंत येणाऱ्या प्रत्येक क्षण आपला आहे. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे नशीब जे भेटते पुण्याईने. श्री स्वामी समर्थ म्हणजे असे पुण्य ज्याला नशीबच लागते. अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वाया घालवू नये. स्वामी बोलतात, फायदा घेणारे घेत राहतील. आपण ना तत्व बदलायचे ना निष्ठा, ठेवायचा तो संयम गर्वावर आणि स्वतःवर. लक्षात ठेवा, आपला स्वाभिमान हा असा असायला हवा ज्याला कोणीही दुखावू शकणार नाही. स्वतःवरती विश्वास आयुष्यात असा ठेवा जो कधीही तुटणार नाही. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्ही स्वामी समोर गुडघे टेकता तेव्हा ते तुमच्या समोर उभे राहतात, आणि जेव्हा स्वामी तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणी तुमचा विरोध करून उभा राहिला तरीही तुम्हाला घाबरण्याची आणि काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामीच आपली तेव्हा साथ देतात. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती आपला विश्वास हवा. स्वामींनी आपली साथ प्रत्येक वेळेला दिली. स्वामींनी कालही आपली साथ दिली, स्वामींनी आजही आपली साथ दिली. स्वामींनी आपली साथ कधीही सोडली नाही. स्वामी बोलतात, मी काल तुझ्या सोबतीला होतो. अरे, मी आज तुझ्या सोबतीला आहे. मी प्रत्येक वेळेला तुझ्या सोबती असेल. होय, मी सदैव तुझी साथ देईल. भिवू नको आणि काळजी तर करू नको. प्रत्येक वेळेला मी तुझी साथ देत आहे. काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक क्षणात आणि प्रत्येक संकटात मी तुझी साथ देतो आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुला आयुष्यात वाटेल की माझी कोणी साथ देत नाही, तेव्हा प्रत्येक संकटात मी तुझी साथ देत आहे हे मात्र नक्की. होय, श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ दिली आहे. स्वामी काल आणि आज तुमची साथ सदैव देत आहेत. स्वामी नामावरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामीवरती ज्याचा विश्वास आहे त्याला कसल्याही गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. चिंता त्या व्यक्तीला कधी सतावत नाही, कारण स्वामी तर त्यांची साथ देत असतात. स्वामीवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी साथ देतात. स्वामी म्हणतात, या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं आणि आपण आपली हिंमत ठेवायची. स्वतःवरती आणि स्वामीवरती ज्या व्यक्तीचा विश्वास असतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. स्वामी बोलतात, काल मी तुमच्या सोबत होतो, मी आज तुमच्या सोबत आहे, मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवा. जेव्हा आयुष्याची संपेल मर्यादा तेव्हा तुझी साथ देत असणार मी.
होय, श्री स्वामी समर्थ म्हणतात, स्वतःवरती आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकटात, आयुष्याच्या प्रत्येक त्या अडचणीत जेव्हा सगळे तुझी साथ सोडतात, तेव्हा मी तुझी साथ देत असते. श्री स्वामी समर्थ बोलतात, काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात तुमची साथ मी देत असणार. प्रत्येक संकटात जेव्हा सर्व तुमची साथ सोडून दूर निघून जातील, तेव्हा मी स्वतः तुमच्या सोबत असणार. आयुष्यात काळजी करण्याची गरज नाही, कारण मी तर सदैव तुमच्या पाठीशी आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की स्वामी आमची साथ देत नाहीत, तेव्हा तुम्ही बिनधास्त एकदा श्री स्वामी समर्थ नाम घेऊन बघा. जेव्हा स्वामी समर्थांचे नाम घ्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की स्वामींनी तर आपली साथ कधीच सोडली नाही. ते कालही आपली साथ देत होते. त्यांनी तर सदैव आणि तशीच आजही आपली साथ दिली आहे. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास हवा. स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत. स्वामींनी आपली साथ काल सोडली नाही. स्वामींनी आपली साथ आजही सोडली नाही आणि स्वामी आपली साथ कधी सोडत नसतात. त्यांच्यावरती विश्वास आपलाच लागतो. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर आयुष्याच्या कठीण प्रसंगात देखील स्वामी आपली साथ देतात. तुमचा स्वामी आईवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही. स्वामी तुम्हाला प्रत्येक त्या संकटात मदत करतील, ज्या संकटात तुमचे जवळचे देखील तुमची साथ सोडतील. स्वामीवरती भरवसा आणि विश्वास ठेवा, कारण स्वामींनी तुम्हाला प्रत्येक त्या संकटात मदत केलेली आहे, ज्या वेळेला तुमचे जवळचे, तुमचे आपले सुद्धा साथ देत नव्हते. स्वामी बोलतात, तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. मी प्रत्येक संकटात तुझी साथ देत आहे. होय, तू फक्त विश्वास ठेव. मी तुझी साथ हे नेहमी देतो. स्वामीवरती विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात तुला मदत मी करतोय. आयुष्यात त्या वेळेला, ज्या वेळेला तुझे आपलेही तुझी साथ सोडतील, ज्या वेळेला तुला वाटेल की या जगात कुणी माझा आहे की नाही, की मी एकटाच आहे, आयुष्यात काळजी न करता स्वामी नामाचा जप कर. स्वामी तुझी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नको. आयुष्याच्या प्रत्येक त्या संकटात जेव्हा तुला वाटेल की आता मी संपलोय, तेव्हाच स्वामी तुझी मदत करतील. स्वामी कधीच तुला संपू देणार नाही. तू अजून खूप काही करायचे आहे. तुझ्यासाठी स्वामींनी अजून काही ध्येय नेमलेले आहे. तुझ्या स्वामीवरती विश्वास असू दे. त्यांनी तुझी साथ प्रत्येक समयी दिली. संकट समयी स्वामींनी तुझी साथ दिली आणि ते देत आहे. आपल्या ध्येयाच्या दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत ठेव. त्यासाठी तुला थोडा संयम ठेवून मेहनत करावी लागेल. यश हे अखेरचे नाही, ते ध्येय आणि संघर्षानंतर अडथळ्यावर मात केल्याशिवाय येत नाही. आयुष्यातील अडचणींचा सामोरे जाण्याची तयारी ठेव. त्यातून तुला यश नक्की मिळेल. स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची हिंमत आणि तयारी असेल तर जगात काहीही अशक्य नाही. यशाची सर्वोत्कृष्ट किल्ली म्हणजे कठोर परिश्रम आणि संयम. संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि यश हे कठोर. कोणतेही अपयश हे अंतिम नाही, फक्त त्यासाठी यशाच्या प्रवासात एक विरामचिन्ह आहे. स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेव आणि आपल्या स्वप्नांना सोबत पंखांना भरारी दे. सकारात्मकता ही सर्वात मोठी शक्ती आहे. ती आपल्याला कठीण काळापासून मार्ग काढण्यास मदत करते. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी आहे. त्यावरती विश्वास असेल तर आयुष्यातील प्रत्येक संकटात आपल्याला बाहेर निघता येतं. ज्या मनात आशा आणि ध्येयाची साथ आहे, त्याचे जीवन हे सदैव समृद्ध होते. स्वामी बोलतात, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. प्रत्येक त्या संकटात जेव्हा तुम्हाला माझी मदत हवी असेल, तेव्हा मी साथ देईल. होय, स्वामी बोलतात, मी तुझी साथ कधी सोडलेली नाही. आणि स्वामी बोलतात, तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात साथ मी देत आहे. स्वतःला सुधारण्यात एवढे व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका वेळ मिळाला नाही पाहिजे. जेव्हा तुला वाटेल की माझ्यासोबत कोणी नाही, जेव्हा तुला वाटेल की स्वामी साथ देत नाही, तेव्हा श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून दे. माझ्या भक्तीसे मी सदैव तुझी साथ देतो. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही, तोपर्यंत आपण सदैव यशस्वीच असतो. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते.
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद असावी लागते. खरं तर सगळे कागद सारखेच, पण अहंकार चिटकतो तेव्हा त्याला सर्टिफिकेट म्हटलं येतं. आयुष्य फार सुंदर आहे, ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. आपल्या माणसाला साथ देऊन त्याची साथ मिळवता आली पाहिजे. आयुष्यात फक्त एकमेकांची साथ देऊन सुंदरपणे आयुष्यात जगता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आयुष्यात संकटे येतील, ते संकटे जातील, पण स्वतःवरती विश्वास हे कायम असाच असला पाहिजे. स्वामी बोलतात, तुला जेव्हा पाहिजे असेल आयुष्यात साथ, तेव्हा मी तुझी साथ देईल. जेव्हा तुला आयुष्यात माझी गरज असेल तेव्हा मी तुझी साथ नक्की देईल. होय, जेव्हा तुला खरंच माझी साथ हवी आणि कुणी साथ देत नसेल तेव्हाही मीच तुझी साथ देणार आहे. म्हणजे जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी सदैव तुमची साथ देत असतात. स्वामी बोलतात, आयुष्य फार सुंदर आहे, फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून जगायला शिका. आयुष्याच्या प्रत्येक त्या काळात जेव्हा तुमचे स्वतःचे जवळचेही देतील तुमची साथ सोडून, तेव्हा फक्त स्वामी साथ देतील. त्यामुळे स्वामीवरती विश्वास ठेवणं तर बनतोच. स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी मग तर तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. जर स्वामी समर्थ या नामाची शक्ती एकदा तुम्ही जाणली तर आयुष्यात संकटे आणि समस्या या फार काळासाठी कधी येणार नाही. सर्व संकटे आणि समस्या या आयुष्यातून दूर निघून जातील. फक्त श्री स्वामी समर्थ या नामाची शक्ती आणि ताकद तुम्ही जाणून घ्या. स्वामी बोलतात, मी प्रत्येक संकटात तुमची साथ देणार आहे. मी प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त तुम्ही आयुष्यात माझ्यावरती विश्वास ठेवा. मी कधी तुमची साथ सोडली आहे का आणि कधी सोडणारही नाही, हे नक्की. स्वामी बोलतात, प्रत्येक संकटात तुमची साथ देत आहे. फक्त तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. होय, तुम्हाला प्रत्येक संकटात मी साथ देत आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात बऱ्याच वेळेला तुम्हाला माझी साथ हवी असेल तेव्हा कदाचित मी तुमची साथ दिली नसेल, तर याचा अर्थ हे नाही की मी तुमची साथ दिली नाही. तेव्हा साथ न देण्यामागे एक मोठे कारण होते. मला तुमचा विश्वास हा तसाच ठेवायचा होता आणि तुमचे प्रयत्न करण्याची इच्छाशक्ती अजून वाढवायची होती. स्वामी बोलतात, सदैव तुमच्या आयुष्यात मी तुमची साथ देत आहे. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आयुष्यात फक्त जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर तुमच्या सर्व संकटात मी तुमची साथ देत आहे असं लक्षात ठेवा. स्वामी बोलतात, आयुष्यात जेव्हा खरंच तुम्हाला वाटेल की आता आपल्याला यशस्वी व्हायचं आहे आणि आता आपल्याला मोठ्या एका चमत्काराची गरज आहे, तेव्हा स्वामी समर्थ या नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात स्वामी नेहमी तुमची साथ देत आहेत. फक्त स्वतःवरती विश्वास आणि स्वामीवरती श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, तुम्ही बांधत असणारे अंदाज आणि आम्हाला दिसत असणारं तुमच्या आयुष्यातील वास्तव यात खूप फरक आहे. म्हणून आम्ही तुम्हाला तेच देणार जे तुमच्यासाठी योग्य आणि चांगलं आहे. स्वामीवरती विश्वास ठेवा. ते तुम्हाला तेच देतील ज्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात फायदा होईल. स्वामी बोलतात, जे तुझ्यासाठी खरं योग्य आहे, जे तुझ्यासाठी चांगलं असणार आहे, तेच मी तुला देणार आहे. होय, तुझा विश्वास ठेव फक्त. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुझी साथ नक्की देतो. फक्त तुझा विश्वास असायला हवा. नका सोडू स्वामी राया माझा हात, द्या मज सदैव तुमच्या मायेची साथ. द्यावा आता आधार मजशी, मगने माझे हेच तुमच्या पायांशी. आयुष्यात चुकल्यानंतर मार्ग जो दाखवतो तो म्हणजे स्वामी. चुकल्यांना मार्ग दाखवा, अनाथांचा हात धरा आणि जर जमत असेल तर इतरांची मदत करा. वेदांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्या वेदांचा अभ्यास करतो त्या दिवशी ईश्वर हे आपल्या सोबत असतात. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडतात जिथे आपण असमर्थ पडतो. जिथे आपण असमर्थ असतो तिथे स्वामी समर्थ आपली साथ देतात. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातील सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयम सुद्धा एकदाच येतो, पण येताना आपल्यात चांगली लक्षणे घेऊन येते. फक्त निवड कोणाची करायची आणि ठेवायचे कोणाला हे ज्याला कळतं तेच आयुष्यात पुढे जातं. आयुष्यात बऱ्याच वेळेला गोष्टी आपल्याला साथ देत नाहीत. बऱ्याच वेळेला गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. फक्त त्यावेळेला स्वामीवरती विश्वास ठेवा. सर्व काही मनाप्रमाणे नक्की होईल.
स्वामी बोलतात, मी सदैव तुमची साथ दिली. आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी तुमची साथ देत आहे आणि सदैव अशीच साथ देत असणार आहे. स्वामी बोलतात, जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणी तुमची साथ देत नाही मनात, तेव्हा भक्ती ठेवा आणि निस्सीम असायला ठेवा. बस स्वतःवरती विश्वास ठेवा, बाकी सर्व स्वामी करतील. बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात खूप जास्त संकटे असतील, पण तेव्हा त्यांची साथ ठेवा. आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल. जर स्वामीवरती विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज कसली. स्वामी तर सदैव आपली साथ ही नक्की देतात. स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. आयुष्यातील त्या प्रत्येक काळात जेव्हा कोणी आपली साथ देत नसतं, त्या काळात देखील स्वामी आपली साथ देतात. स्वामीवरती विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक संकटातून बाहेर निघण्याचा सोपा मार्ग होय. जर तुमचा स्वामी समर्थांवरती विश्वास असेल तर तुम्ही कधीच कुठल्या अडचणीत अडकू शकणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या घरामध्ये श्री महाराज असतात त्या घरामध्ये उन्हाळ्याची गरमीत सुद्धा थंडावा जाणवतो. तसेच त्या घराची जमीन हे पाय ठेवले असता थंडपणा जाणवते व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात देव हे सदैव मोठ्या प्रमाणात रूढ असतात. वाईट प्रसंगात सर्व साथ सोडतात, पण एक तोच समर्थ आहे जो आयुष्याच्या सावलीसारखा आपल्या आयुष्यावर सोबत असतो. बऱ्याच वेळेला अडचणी येतील, त्यांचा सामना करायला आपल्याला हरकणार नाही अशी मेहनत करावी. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतो ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेच्या डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समय भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. आयुष्यात बऱ्याच वेळेला अडचणी येतील, तेव्हा अडचणीत साथ देतात ते माझे स्वामी. आयुष्यात तुम्हाला जेव्हा बऱ्याच वेळेला अडचणी येतील, जेव्हा कोणी तुमची साथ सोडणार नाही, प्रत्येक वेळेला तुमची साथ कोणी देणार नाही, तेव्हा स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामींनी कधी तुमची साथ सोडलीच नाही आणि ते कधी तुमची साथ सोडणार सुद्धा नाही. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तर आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी नक्की साथ देतील. आपला स्वामीवरती विश्वास ठेवा, तेव्हा स्वामी तुमची मदत नक्की करतील. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. स्वामीवरती विश्वास ठेवा, ते आपली साथ सदैव देतात आणि आपली साथ कधीही सोडत नाहीत. आपला त्यांच्यावरती विश्वास असेल तर सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामींनी सर्व काही आपल्या मनाप्रमाणे केलेलं आहे. आपला त्यांच्यावरती विश्वास ठेवा. सर्व काही गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणे तेव्हा होतील जेव्हा त्यांच्यावरती आपला विश्वास असेल. स्वामीवरती विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होतं. स्वामी बोलतात, आयुष्यात सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होतं, तर तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. स्वामी समर्थांचे नामस्मरण करा, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. जे टाळणे अशक्य, शक्ती देते सहाय्य. जे आहे साध्य करणे सोपे, त्यात स्वामी साथ देतील तुमची. स्वामीवरती विश्वास ठेवा, प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ नक्की देतात. स्वामीवरती जर विश्वास असेल तर काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की मिळेल. स्वामी समर्थ महाराजांवरती ज्यांचा विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक वेळेला संकट येतील, पण संकटात ज्यांची साथ देत असतात ते स्वामी समर्थ असतात. स्वामीवरती विश्वास ठेवून फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. मग बघा, आयुष्यात तुमची जेव्हा कोणी साथ देत नसेल तेव्हा तुम्हाला मदत मिळेल. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्या जवळ आहे हे कळायला खरंच खूप जास्त भाग्य लागतं. जेव्हा वाटत असेल की कोणी सोबत नाही, तेव्हा स्वामी सोबत आहे त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. बुद्धीचा वापर जास्त करण्यापेक्षा लोकांच्या मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारी लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्याचा विचार करतात. आजचा अंतर्मनाचा संवाद. हे मना, कितीही संकटे आली तरी खचू नको. विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आपल्या पाठीशी आहे आणि स्वामी आपली मदत नक्की करतात.
नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्यावर भरोसा ठेवा. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर असते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. स्वामी नामावर विश्वास ठेवा, संकट समयी मदत मिळते. तुझ्या नशिबात ग्रह वक्री असू दे किंवा 7.5चे भोग असू दे, तुझ्या प्रारंभाचा एकच कीर्तार्थ असू दे, ते म्हणजे स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवणे. आयुष्याला प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतात. श्री स्वामी समर्थ म्हणतात, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेलाही अग्निपरीक्षा द्यावीच लागली. त्यापुढे तुम्ही कोण आहात? धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, त्याचप्रमाणे दुःखामागे सुख असते. स्वतःवरती विश्वास ठेवून त्या सुखाचा शोध घ्यावा लागतो. जर तुम्हाला ते जमलं तर तुमच्या एवढं कोणीच नाही. सर्व काही तुम्ही करू शकता. जोडून या कर देवा लोटांगणी, लोळती चरण समर्थाचा आनंद. आयुष्यात बऱ्याच वेळेला स्वतःवर विश्वास ठेवून म्हणा, मी व्यक्तींचा चेहरा नाही तर त्यांचा संघर्ष बघतो. जितका मोठा संघर्ष तितकं मोठं व्यक्तीचं यश. माझेपणाचे झाड, मीपणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ. असा मनुष्य त्याचा जन्म निष्फळ. गुरूंनी दिले नामाचे खत, भक्ती पाणी त्याचे जीवन झाले. सुखानंदीने आयुष्यात तो पुढे गेला. आनंद नेहमी चंदनासारखा असतो. दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीच बोटे सुगंधित करून जातो. स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, श्री स्वामी समर्थ म्हणतात, कितीही वेळ वाईट असू दे, संकट कितीही मोठे असू दे, अरे भोग आहे म्हणून भोगायचे असतात, पण आम्ही तुझ्या सोबत आहो. ही तुझी नुकसान नाही तर साथ देणारी गोष्ट. प्रेमाने जोडलेली 4 माणसे व त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे जगात वैभव आहे. आयुष्यात जर स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतील. स्वामी बोलतात, मी तुझ्या सदैव सोबत आहे, काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात जेव्हा तुला खरं माझी गरज आहे तेव्हा तू माझ्यावरती विश्वास ठेव. होय, तुझी साथ मी देत असणार. श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास असेल तर तुझ्या आयुष्यात कधी तुला एकटे सोडणार नाही मी. स्वामी बोलतात, जेव्हा सगळं काही होईल निष्फळ तेव्हा तू फक्त स्वामी नामावरती विश्वास ठेव. आयुष्याच्या प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ देत आहेत. स्वामी बोलतात, मी कधीच तुम्हाला एकटे सोडलेले नाही. मी तर प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. तुमचा फक्त स्वामीवरती विश्वास असू द्या. संकट समयी तुमची साथ फक्त स्वामी देणार, हे नक्की. स्वामी बोलतात, मी तुमची साथ देत आहे, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. आयुष्यात श्री स्वामी समर्थ म्हणल्याने सर्व काही दुःख हे दूर होतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक संकट समयी स्वामी तुमची साथ हे देत आहेत. होय, जर तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आयुष्यात अशी कुठलीच गोष्ट येणार नाही जेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक संकटात तुम्हाला साथ नक्की मिळेल. स्वामी बोलतात, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे, फक्त तुमचा विश्वास माझ्यावर असू द्या. आयुष्यात जेव्हा तुम्हाला माझी खरं गरज असेल तेव्हा मी तुमची साथ नक्की देईल. श्री स्वामी समर्थ बोलतात, जेव्हा तुला वाटेल की कोणी तुझ्या सोबत आहे आणि कोणी नाही, तेव्हा फक्त स्वामी नामाचा जप कर. प्रत्येक संकट समयी स्वामी तुझी साथ नक्की देतील. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवून तर बघ, प्रत्येक संकटात स्वामी तुझी साथ नक्की देतील. स्वामींना म्हणायचं, हे स्वामी राया, तुम्ही माझी साथ सदैव द्या. आयुष्यात जेव्हा संकट असेल तेव्हा तुम्ही माझ्या सदैव सोबत उभे राहा. तेव्हा स्वामी नक्की तुमच्यासोबत उभे राहतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवून तर बघा, तुम्हाला प्रत्येक संकटात साथ तेच देतात. आयुष्यामध्ये अडीअडचणी कोणाच्या नसतात. आयुष्यामध्ये संकट कोणाच्या नसते. फक्त विश्वास त्यांच्यावर असायला हवा जे आपली अडीअडचणीत आणि संकटात साथ देतील. जर तुमचाही स्वामीवरती विश्वास असेल तर संकट समयी तुम्हाला स्वामी नक्की साथ देतील. त्यांच्यावरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देतील. स्वामी बोलतात, मी आहे तुमच्या आसपास, बघ मी कोण आहे, मी आहे तुझा विश्वास. संकट समयी तुझी साथ देणार. आयुष्याच्या अडचणीच्या काळात तुझी मदत करणार आणि जेव्हा तू खचून जाशील तेव्हा तुझ्या पाठीशी उभं राहणार. होय, विश्वास ठेव माझ्यावर, मी तर सदैव तुझ्या सोबत आहे. काळजी कशाला करतोय, मी तुझी साथ कालही दिली आणि आजही देत आहे. फक्त विश्वास ठेवून बघ. आयुष्यात अशी एकही अडचण येणार नाही ज्या वेळेला मी तुझी साथ देणार नाही. स्वामीवरती विश्वास असेल तर एकदा कमेंटमध्ये
होय, स्वामीवरती विश्वास आहे असं जरूर लिहा आणि श्री स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका. स्वामींनी आपली साथ काल दिली, स्वामींनी आपली साथ आज दिली, स्वामी आपली साथ सदैव देत आहेत आणि आपली साथ स्वामी हे देत असणार आहे. श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. प्रत्येक संकटात तुमची साथ स्वामी समर्थ सदैव देतात. आयुष्यामध्ये अडचणी कोणाच्या नसतात, फक्त त्या अडचणींचा सामना करण्यासाठी विश्वास स्वतःवरती ठेवावा लागतो. स्वामी बोलतात, मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नको, मी तुझी साथ कधी सोडणार नाही. प्रत्येक संकटात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. स्वामी बोलतात, जेव्हा तुला तुझी साथ हवी होती तेव्हा आम्ही तुझी साथ नक्की दिली. प्रत्येक वेळेला तुझी साथ हे देत असणार आहो. फक्त आमच्यावरती तुझा विश्वास असू दे. प्रत्येक संकटात तुला मी मदत करणार आहे. तू श्री स्वामी समर्थ नामाच्या भक्तीत फक्त रुजून बस. स्वामी भक्तीत जर तुझा विश्वास असेल तर प्रत्येक संकटात मी तुझी साथ हे देत आहे. श्री स्वामी समर्थ बोलतात, मी काल तुझी साथ सोडली नाही, मी आज तुझी साथ सोडणार नाही. उलट मी तर प्रत्येक संकटात तुझी साथ हे देणार आहे. श्री स्वामी समर्थांवरती आणि त्यांच्या नामावरती जर तुझा विश्वास असेल तर तुला काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नामावर ज्याचा विश्वास आहे त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक संकटात मी त्याची साथ देत असतो. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. जेव्हा तुम्हाला तुमच्या साथीची गरज होती तेव्हा ते साथ नक्की देतील.